परिषदेत असावं असं संजय राऊत म्हणालेत। उद्धव ठाकरे सभागृहात असतील तर महाविकास आघाडीच्या आमदारांना बळ मिळेल असं संजय राऊत म्हणतायत। महाविकास आघाडीत शिवसेना मोठा पक्ष असूनही दुसऱ्या पक्षाला राज्यसभेची उमेदवारी दिली याची आठवणही संजय राऊतांनी करून दिली। विधान परिषदेतल्या उमेदवारी संदर्भात उद्धव ठाकरे स्वतः सांगतील असंही राऊत म्हणाले। तर राज्यसभेचा तिढा महाविकास आघाडीतला सुटला। शरद पवारांना उमेदवारी मिळाली, पण आता विधान परिषदेची चर्चा सुरू झाली आणि विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी असावं, त्यामुळे महाविकास आघाडीला अधिक बळ मिळेल। शिवसेना मोठा पक्ष आहे असं संजय राऊत म्हणालेत आणि मोठा पक्ष असूनही शिवसेनेनं राज्यसभेची उमेदवारी दुसऱ्या पक्षाला दिली याची आठवणही संजय राऊत यांनी करून दिलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे विधान परिषदेच्या जागेवरती संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाचा दावा केलेला आहे। विधान परिषदेसंदर्भात स्वतः उद्धव ठाकरे सांगतील असं देखील संजय राऊत म्हणालेले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीत आता विधान परिषदेच्या उमेदवारीवरून नेमका काय निर्णय होतो आणि त्यापूर्वी नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। तर राऊतांच्या मागणीवरती महाविकास आघाडीनं सावध पवित्रा घेतलाय। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत असावं असं संजय राऊत म्हणाले। आमचे 20 आमदार आहेत, लक्षात घ्या। महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष 20 आमदारांचा आहे आमचा, आणि आमचे 20 आमदार असताना सुद्धा आम्ही राज्यसभा आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गेली, कारण शेवटी आम्हाला एकत्र काम करायचं आहे। त्याच्यामुळे आता 20 आमदारांचा जो पक्ष आहे आणि इतर पक्ष, प्रमुख पक्ष, इतर पक्ष, आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागते। उद्धव ठाकरेंची स्वतःची इच्छा काय आहे ते आता सांगतील ना स्वतः। त्यांची इच्छा जी आहे ती माझ्याकडून व्यक्त होणं बरोबर नाही, पण आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजींनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे। त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल। त्याच्यामुळे राज्यसभा झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीचा विचार ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातो आणि आताच दावा सांगितला जातो उद्धव ठाकरेंच्या मनात इच्छा असेल तर उद्धव ठाकरेच उमेदवार। नाही, मला वाटतं त्याच्यावर राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि योग्य निर्णय आपल्याला निश्चितपणे दिसेल। दुसरा, कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी 100% करू असं सरकारनं सांगितलं होतं, परंतु आता निकष आणि अटी ह्या काय येतात त्याच्यावर बरंचसं अवलंबून असणार आहे। राज्यसभेला खरं म्हटलं तर महाविकास आघाडी म्हणून आमची संख्या कमी असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षांनी आदरणीय पवार साहेबांच्या ज्येष्ठतेचा विचार करून, त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो। आणि महाविकास आघाडी म्हणूनच पुढं भविष्य काळामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत, विधान परिषदेची आता निवडणूक आहे, त्या संदर्भामध्ये सुद्धा एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, आता राज्यसभेनंतर विधान परिषदेवरून महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात रस्सीखेच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यसभा काँग्रेसनं सोडली आहे, पण विधान परिषदेसाठी काँग्रेस आग्रही असू शकते। एकंदरीत काय चित्र आगामी काळात विधान परिषदेवरून आपल्याला पाहायला मिळेल? निश्चितच ज्या प्रकारे शरद पवारांना राज्यसभेवर पाठवत असताना एक प्रकारची वातावरण निर्मिती केली होती सुप्रिया सुळेंनी आणि इतरांनी की आमची इच्छा आहे शरद पवारांनी राज्यसभेवर जावं, तशीच वातावरण निर्मिती करताना आणि काँग्रेसवरील दबाव वाढवताना आपण शिवसेना ठाकरेंना पाहू शकतो। कारण संजय राऊत असं म्हणालेत की आमची इच्छा आहे उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर गेलं पाहिजे। उद्धव ठाकरेंची इच्छा काय आहे ते स्वतः उद्धव ठाकरे सांगतील, परंतु आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय। त्याशिवाय संजय राऊतांनी हे देखील सांगितलं की सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा राज्यसभेचं एक प्रकारे बलिदान हे शिवसेनेने शरद पवारांसाठी ठाकरेंच्या दिलेलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी किंवा त्यांना विधान परिषदेवरती निवडून आणण्याच्या दृष्टीने एक प्रकारचा दबाव तयार करण्याचे प्रयत्न हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्याला पूर्णपणे दिसतात आणि याविषयीची वातावरण निर्मिती सुरू झाली। आता निश्चितच ज्या प्रकारे महायुतीची भूमिका महत्त्वाची ठरली होती, शरद पवारांना राज्यसभेवर
निवडून आणण्यामध्ये त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर निवडून आणण्यामध्ये सुद्धा महायुतीचे नेते काय भूमिका घेणार आहेत उद्धव ठाकरेंच्या बाबतीत, विधान परिषदेच्या बाबतीत, ते महत्वाचं ठरणार आहे. जर यावेळी महायुतीने काही सकारात्मक भूमिका बजावली तर कदाचित उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा मार्ग हा सोपा होऊ शकतो आणि त्यासाठी काँग्रेसने कोणत्याही स्वरूपाचा अडथळा आणू नये म्हणून शिवसेना ठाकरेंकडून आता एक प्रकारे वातावरण निर्मिती उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेसाठी सुरू झाली असं आपण नक्की म्हणू शकतो. सोमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तर उद्धव ठाकरे सभागृहात असतील तर महाविकास आघाडीच्या आमदारांना बळ मिळेल असा दावा संजय राऊतांकडून केला जातोय. पण अर्थात काँग्रेसची भूमिका काय ठरते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. कारण का क्रमांक 2चा पक्ष असून राज्यसभाही न मिळणं आणि विधान परिषदही न मिळणं हे काँग्रेसला कितपत मान्य असेल याची शंका आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. सुरुवात करूया युद्धाच्या बातम्यांनी. रुपयाच्या तुलनेत डॉलर 46 पैसे महागला. आता 91.74 रुपयांवरून 92.20 रुपयांवर. शेअर बाजारात देखील मोठी घसरण. युद्धामुळे कच्चं तेल $114 प्रति बॅरेलवर. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 20% मोठी वाढ. तज्ज्ञांनी याआधीच $125 जाण्याची भीती व्यक्त केली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ काही काळापुरतीच. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणकडून अणुयुद्धाचा धोका संपताच दर घसरतील. सध्याची दरवाढ शांततेसाठी मोजली जाणारी किंमत असल्याचं ट्रम्प यांचं मत. मोज्तबा यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड. मोज्तबा खामेनी हे अयातुल्ला खामेनी यांचे पुत्र. अयातुल्ला अमोली यांनी पवित्र मशिदीत मोज्तबा खामेनी यांचं नाव जाहीर केलं. इराणमध्ये मोज्तबा यांच्या समर्थकांचा जल्लोष. इराणचे नवे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनींना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा पाठिंबा. नव्या नेत्याच्या आदेशाचं पालन करणार. इस्लामी गणराज्याच्या सुरक्षिततेसाठी बलिदान द्यायला तयार. रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून स्पष्ट. इराकच्या इरबिल विमानतळावर संशयित ड्रोन हल्ला. एअर डिफेन्स सिस्टीमनं मोठा हल्ला रोखला. मोज्तबांच्या निवडीनंतर आखातात इराणकडून अमेरिकी तळांवरचे हल्ले वाढले. इराणच्या बहारीनच्या सित्रा बेटावर हल्ला. ड्रोन हल्ल्यात 32 नागरिक जखमी. 4 प्रकृती गंभीर. सगळे जखमी बहरीनचे नागरिक. इराणशी युद्ध बराच काळ चालेल. देशानं संयम आणि तयारी राखली पाहिजे. इस्रायली सैन्याचं मोठं विधान. आमच्या धर्मात अणुशस्त्र हे हराम आहेत. मग आम्ही ते का बाळगू? आमच्याकडे कोणतंही अणुशस्त्र नाही. याआधी अणुऊर्जा आयोगानं स्पष्ट केलंय. इराणचे भारतातील राजदूत डॉक्टर अब्दुल मजीद हकीम इलाही यांचा दावा. हल्ला करणाऱ्यांना इराणच्या कच्च्या तेलावर ताबा हवा असल्याचं मत व्यक्त. इस्रायलकडून इराणच्या IRGCची 16 विमानं उद्ध्वस्त. इराणकडून हिजबुल्लाहला शस्त्र पुरवण्यासाठी वापरण्यात येणारी विमानं असल्याचा इस्रायलचा दावा. सॅटेलाइटच्या सहाय्यानं इराणची विमानं उद्ध्वस्त केल्याचे फोटो समोर. इस्रायलचा हिजबुल्लाहच्या 600हून अधिक ठिकाणांवर हल्ला. इस्रायली हल्ल्यामध्ये 200 अतिरेकी ठार. इस्रायली लष्करानं या हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय. इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला. तेहरानमधील इराणी हवाई दलाचं मुख्यालय उद्ध्वस्त केल्याची माहिती. तर लेबनॉनच्या उत्तर सीमेवरती 2 इस्रायली सैनिक ठार झाल्याचाही दावा. इराण युद्धात हार मानणार नाही. इराणी संसदेचे अध्यक्ष बाकर कालिबाफ यांचं महायुद्धासंदर्भातलं विधान. जर पायाभूत सुविधांवर हल्ले सुरू राहिले तर आम्हीही तेच करू. तर इराण अमेरिकेला योग्य उत्तर देईल. बाकर कालिबाफ यांचा इशारा. आणि यानंतर अन्य काही बातम्या. महाराष्ट्र नवनिर्माण